TET संदर्भात मराठी विषयाचे अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पर्यायाच्या स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर यामध्ये कुठला प्रयोग होतो? तर यामध्ये आहे कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक 2. आता कर्तरी प्रयोगच का? कारण वाक्यातील क्रियापद ज्या गातो आहे हे क्रियापद हे कर्त्याच्या तो म्हणजे त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलते. जर आपण करता ती घेतलं, ती जर आपण करता घेतलं तर काय होईल? इथं गातोऐवजी गाते आला असतं. म्हणून लिंग, वचन आणि पुरुषानुसार क्रियापद बदलते, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. त्याचबरोबर कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही, म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आता पर्यायात फक्त कर्तरी दिलेला आहे, पण तो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे हा. इतर पर्याय बघू आपण. इतर पर्यायाचा जर विचार केला तर कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माप्रमाणे बदलते आणि कर्त्याला प्रत्यय असते. येथे मात्र तसं नाही. त्यानंतर भाव्य प्रयोग, या प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते भावेमध्ये. त्याचबरोबर सकर्मक कर्मणी प्रयोग जर आपण विचार केला याचा, तर हा पर्याय चुकीचा आहे, कारण वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे, कर्मणीचे नाही. त्यामुळे आपला कर्तरी प्रयोग बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे, मी निबंध लिहित असे या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर यामध्ये रीती भूतकाळ आहे. आता रीती भूतकाळ का? तर एखादी क्रिया सतत किंवा वारंवार घडत असे म्हणजे ती एक सवय होती असा रीती किंवा प्रघात दर्शवण्यासाठी रीती भूतकाळ वापरतात. यात मुख्य धातूला ईत म्हणजे लिहित प्रत्यय लागून आलेला आहे, त्यामुळे हा रीती भूतकाळ आहे. आता आपण इतर पर्यायाचा विचार करू. अपूर्ण भूतकाळ जर विचार असतं तर यात भूतकाळात अपूर्ण असते काय क्रिया? मी निबंध लिहित होतो असं वाक्य झालं असतं हे. त्याबरोबर रीती वर्तमान काळाचा जर विचार केला आपण तर यात वर्तमानातील सवय दाखवतात. मग हे वरचं वाक्य कसं झालं असतं? मी निबंध लिहित असतो असं झालं असतं. त्याचबरोबर चालू भविष्यकाळात जर हे वाक्य असतं तर मी निबंध लिहित असेन असं झालं असतं. त्यामुळे वरचं वाक्य जे आहे रीती भूतकाळात आहे. पुढचा प्रश्न आहे तिसरा, बाळाचा चेहरा कमळासारखा आहे. अधोरेखित शब्दातून कोणता अलंकार सूचित होतो? येथे कमळासारखाला अधोरेखित केलेलं आहे. तर मग यामधून कोणता अलंकार सूचित होतो? तर यामध्ये उपमा हा अलंकार सूचित होतो. का? कारण जेव्हा दोन वस्तूंमधील साम्य दाखवण्यासाठी सारखा, सम, गत किंवा सदृश, परी यांसारखे साम्यवाचक शब्द जर वापरले जातात तेव्हा उपमा अलंकार होतो. आता येथे या वाक्यामध्ये बाळाच्या चेहऱ्याची तुलना कुणाशी केली? कमळाशी केली. मग कमळासारखा हा शब्द वापरल्यामुळे येथे उपमा अलंकार सूचित होतो. आता इतर पर्याय बघू. अतिशयोक्ती, तर एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे त्याला आपण अतिशयोक्ती म्हणतो. उत्प्रेक्षा, जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. जसं की जणू, गमे, वाटे किंवा भासे असे शब्द जेव्हा त्याच्यामध्ये येतात तेव्हा ते उत्प्रेक्षा अलंकार होतो. त्यानंतर रूपक, उपमेय आणि उपमान यात भेद नसून ती एकच आहे असे दाखवले जाते तरच रूपक होते. आता हा चेहरा जर रूपकमध्ये करायचा असता, हा वाक्य जर रूपकमध्ये करायचं असते तर कसं झालं असतं? बाळाचा चेहरा म्हणजे कमळच आहे, म्हणजे उपमेय आणि उपमान यामध्ये भेद नाही, एकच आहे असं दर्शवले जाते तेव्हा रूपक होते. त्याच्यामुळे येथे मात्र उपमा अलंकार होतो. पुढचा प्रश्न आहे, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर मी पहिल्यांदा उत्तर सांगतो, त्यानंतर स्पष्टीकरण देतो. याचं उत्तर आहे संयुक्त वाक्य, पर्याय क्रमांक 1. आता हे संयुक्त वाक्य कसं? जेव्हा दोन प्रधान म्हणजे स्वतंत्र वाक्य आणि व किंवा पण, त्यानंतर किंवा पण यासारख्या समुच्चयबोधक
किंवा प्रधानत्वसूचक उभयान्वयी अवयवांनी जोडलेले असतात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. येथे आणीने दोन स्वतंत्र वाक्य जोडलेली आहेत. आणीने किंवा आणि व किंवा पण याने कुठलेही जोडलेले असतील दोन वाक्य तर त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आता केवल वाक्य कसं असते? केवल वाक्य म्हणजे यात एकच उद्देश म्हणजेच कर्ता आणि एकच विधेयक म्हणजे क्रियापद असते. मिश्र वाक्य यात एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य असते जे की, म्हणून, जर तर याने जोडलेले असते. त्याच्यानंतर गौण वाक्य पाहू आपण. गौण वाक्य म्हणजे काय? हा वाक्याचा प्रकार नसून मिश्र वाक्यातील उपप्रकार म्हणजे त्याचा एक भाग आहे, हा स्वतंत्र नाही. आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. शुद्ध आणि पर्याय तर तुम्ही पण, दारोदारी, अंगणापुढे आणि झोपडीमागे. तर याचं योग्य उत्तर आहे तुम्ही पण. तुम्ही पणच का? कारण जे शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होत नाही त्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. च, मात्र, पण, सुद्धा, देखील ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. तुम्ही या शब्दाला पण जोडताना त्याचे रूप बदलले नाही. या तुम्ही शब्दाला पण जोडताना त्याचे रूप बदललेले नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक जे दारोदारी आहे, दारू हा अव्ययीभाव समास असलेलं क्रियाविशेषण शब्द आहे. त्याच्यानंतर अंगणापुढे, झोपडीमागे येथे अंगणचे, अंगणाचे आणि झोपडीचे मूळ आकारात बदल किंवा सामान्य रूप झाले आहे. त्यामुळे हे सामान्य शब्दयोगी अव्यय आहेत. आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न 6 आहे, चंद्रमौळी घर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर याचा आहे गरीब माणसाचे घर. आता चंद्रमौळी घर म्हणजे अत्यंत साधे, मोळकळी झालेले किंवा ज्याच्या छतातून फटीतून आकाश किंवा चंद्र दिसतो असे घर म्हणजेच गरीब माणसाचे घर. प्रश्न 7 आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. माये वाचून रड नाही, आगी वाचून रिकामी जागा नाही. गेस करा. तर आगी वाचून कढ नाही, पर्याय क्रमांक 4. आता ही एक म्हणजे माये वाचून रड नाही आणि आगी वाचून कढ नाही ही मराठीतील एक प्रसिद्ध म्हण आहे. याचा अर्थ खऱ्या प्रेमाशिवाय अश्रू येत नाहीत आणि अग्नीशिवाय वस्तूला उष्णता किंवा कढ येत नाही. जसं की आपण लोहार तापवतो, तापवल्याच्या नंतरच त्याला आकार देतो लोखंडाला. कारण आणि परिणाम यातील संबंध या म्हणीतून स्पष्ट होतो. आता इथे अजून एक गोष्ट आहे, जाळ, पेट, रड हे तीनही शब्द आगीशी संबंधित आहेत. परंतु जी म्हण तयार झालेली आहे आपली ती कढ या शब्दाने झालेली आहे. म्हणजे शब्दात त्या म्हणीमध्ये कढ हा शब्द आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. संस्कृत भाषेतील जे शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे आले त्याला तत्सम शब्द म्हणतात, म्हणजे कुठलाही बदल न होता. तर असा शब्द आलेला आहे आपला वृक्ष. आता घर शब्द हा तद्भव आहे, संस्कृत गृहपासून तो बनलेला आहे. गाव जो आहे हा तद्भव शब्द आहे, संस्कृतमधील ग्रामपासून तो बनलेला आहे. आणि काम हा तद्भवच शब्द आहे, संस्कृतमधील कर्ममधून म्हणजे कर्मपासून तो बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे? तर तुम्हाला योग्य पर्यायासाठी विचार करायचा आहे. मी सांगतो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. आता या वाक्यामध्ये हा पर्याय बरोबर का? कारण जेव्हा आपण किंवा स्वतः या शब्दाचा वापर वाक्याच्या कर्त्याच्या नंतर स्वतः या अर्थाने केला जातो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. येथे मी या कर्त्यानंतर आलेल्या आपणहून चा अर्थ स्वतःहून असा होतो. प्रश्न 11 आहे, पर्यायी उत्तरातून होकारार्थी असलेले वाक्य ओळखा. होकारार्थी. तर थोडा मी पॉज याच्यासाठी करते, तुम्हाला विचार करायला वेळ भेटला पाहिजे.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तो तिकडे जातो आहे ही कल्पना बऱ्यापैकी आहे. तर येथे हा सुद्धा तुम्हाला वाटू शकतो बरं का, पर्याय क्रमांक 3. परंतु इथे फक्त अरे वा या शब्दामुळे काय झालं, तिथे तो उद्गारार्थी वाक्याचा भाग आला, त्यामुळे ते वाक्य होऊ शकत नाही. ज्या वाक्यातून होकार किंवा पॉझिटिव्ह विधान स्पष्ट होते आणि कोणत्याही नकारार्थी शब्दाचा किंवा नाही, नको किंवा अति उद्गाराचा वापर नसतो ते होकारार्थी वाक्य असते. हे वाक्य सरळ आणि होकारार्थी असते. इथे मात्र अरे वामुळे ते वाक्य नाही आहे. प्रश्न 12वा आहे, पुनर अधिक जन्म हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? तर हा सोपा प्रश्न आहे, पुनर्जन्म. प्रश्न 13वा, विरुद्धार्थी शब्द लिहा. अग्रज. अग्रजच्या विरुद्धार्थी अनुज. अग्रज म्हणजे काय? अग्रज म्हणजे आधी जन्मलेला म्हणजे मोठा भाऊ, आणि अनुज म्हणजे नंतर जन्मलेला लहान भाऊ त्याला म्हणतात. म्हणून हे दोन्ही एकमेकांचे अचूक विरुद्धार्थी शब्द आहेत. अनुज, अग्रज हे आपल्याला महाभारतामध्ये जेव्हा मालिका ती पाहिली असेल तर तेव्हा तिथेसुद्धा आपल्याला ऐकायला मिळालेले शब्द आहेत. प्रश्न 14वा आहे, पुढील आज्ञार्थ क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो? तेवढी खिडकी लाव पाहू. तर हा सोपा प्रश्न आहे. यामधून सौम्य आज्ञा गोष्टीचा बोध होतो, सौम्य आज्ञा. प्रश्न 15वा, प, फ या व्यंजनांचे उच्चारस्थान लिहा. तर उच्चारस्थान कुठले आहेत? ओष्ठ. म्हणजे ज्या वर्णांचा अक्षरांचा उच्चार करताना दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करतात त्यांना ओष्ठ वर्ण म्हणतात. मग प, फ, ब, भ आणि म एवढे ओष्ठे आहेत. दंत्योष्ठ म्हणजे काय? यात दात आणि ओठ दोन्हीचा वापर होतो. कंठोष्ठ कोणतं? ओ, औ म्हणजे कंठ आणि ओठ दोन्हीचा वापर. आणि दंततालव्य याचा च, छ, ज, झ हे दंततालव्य आहेत. याबाबतचा स्पेशल व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे आधी, तो आपण पाहू शकता. 16वा प्रश्न आहे, महान राष्ट्र अर्थात महाराष्ट्र. येथे आता मराठीत शब्द पाहिजे होता बरं का, ते लक्षात घ्या तुम्ही. महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. कुठला समास आहे याचा? तर याचा आहे कर्मधारय समास. कर्मधारय कधी होतो? ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यातील एक पद विशेषण व दुसरे नाम असते त्याला कर्मधारय समास म्हणतात. महान, काय इथे? महान असे राष्ट्र. यामध्ये महान हे विशेषण आहे आणि राष्ट्र हे नाम आहे, म्हणून इथे कर्मधारय समास होतो. सोबतच थोडंसं तत्पुरुष पाहू. कर्मधारय हा तत्पुरुषचा उपप्रकार आहे, पण इथे थेट उपप्रकार देणे अधिक अचूक ठरते. अव्ययी भाव यात पहिले पद महत्त्वाचे आणि अव्यय असते. त्याच्यानंतर बहुव्रीही म्हणजे काय? यात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. आपण त्या दिवशी पाहिला तर निळकंठ एक शब्द आहे ना, निळकंठ असा शब्द बहुव्रीही समास. निळा आहे कंठ ज्याचा वगैरे ते निळकंठ. आपला कर्मधारय समास आहे. वरील प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 17वा आहे, ताई भावाला ओवाळते यातील ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? तर हा आहे कानडी भाषेतील. आपण कधी विचारही करत नाही मराठीच्या बाबतीत. हा आहे कानडी भाषेतील. तर मराठी भाषेत शेजारील प्रांतातून अनेक शब्द आलेले आहेत, जसे ताई, अण्णा, अक्का, आप्पा, किल्ली हे शब्द मूळ कानडी आहेत, म्हणजे कन्नड भाषेतून आलेले आहेत. आणि यामुळे मराठीमध्ये 94,000 मुलं नापास झालेले आहेत. मित्रांनो, मराठी वाटते तेवढी सोपी नाही. मराठीचा फार अभ्यास करावा लागते. प्रश्न 18वा आहे, गटाबाहेरचा शब्द ओळखा. याच्यामध्ये कुठला गटाबाहेरचा शब्द वाटते तुम्हाला? हा आहे अर्णव. अर्णव हा गटाबाहेरचा शब्द का? कारण सोम, शशी, इंदू ही सगळे चंद्राची नावे आहेत. परंतु
अर्णव काय आहे? हा सागर, सागराचं नाव आहे, त्याच्यामुळे अर्णव आपला पर्याय बरोबर आहे. प्रश्न 19 आहे, हिरवीगार या शब्दाची जात कोणती ती ओळखा. तर जात कोणती यायची? हे आहे विशेषण. म्हणजेच काय, जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. आता हिरवीगार हा शब्द एखाद्या नामाची, जसं की हिरवीगार झाडी, हिरवीगार शेते, म्हणजे वैशिष्ट्य किंवा स्थिती दर्शवते म्हणून ते गुणविशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. आता इतर सांगण्याची गरज मला वाटतं नाही. नाम जे आहे ते कोणत्याही वस्तूचे, व्यक्तीचे किंवा स्थळाचे नाव आहे. क्रियाविशेषण जे आहे हा क्रियापदाबद्दल माहिती सांगत नाही तर नामाबद्दल माहिती सांगतो. त्यानंतर शब्दवेगी अव्यय हा शब्दाला जोडून येणारा अव्यय नाही. आपला पर्याय क्रमांक 19चं उत्तर विशेषण. आणि नेहमीप्रमाणे 20वा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही कॉमेंट करून नक्की उत्तर द्यायचं आहे. मी वाट पाहतो उत्तराची. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ही आईवरील गाजलेली कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? अत्यंत सोपं उत्तर आहे. याचं उत्तर आपण कॉमेंट करून नक्की द्या. आपण जर फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ सेव्ह करून ठेवा नंतरच्या रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. उद्या परत एक नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.